नमस्कार. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती. पंजाबराव डक यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावेल असे मत आता व्यक्त केले असून पंजाबरावने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी येत्या काही दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राज्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातही याचा परिणाम पडणार आहे. तर येत्या 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता असून याच कालावधीमध्ये राज्यातील नागपूर, भंडारा, वर्धा, अचलपूर, अकोट, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, हिंगोली, वाशिम, बुलढाणा या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या बाबतीमध्ये उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असून उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नाही. दुसरीकडे याच कालावधीत मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मात्र मराठवाड्यात हा पडणारा अवकाळी पाऊस खूपच तुरळक स्वरूपाचा असणार आहे असा अंदाज आज पंजाबराव डक यांनी दिलेला आहे. विशेष म्हणजे हा अवकाळी पाऊस फक्त पूर्व विदर्भातच जास्त पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे.